HSC बोर्डाच्या निकालात विक्रोळीतील महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी नापास झाल्याचा धोकादायक प्रकार उघडकीस आलाय। विक्रोळीच्या टागोरनगर भागातील हे आहे महालक्ष्मी शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर महाविद्यालय। HSCचा निकाल लागल्यापासून या शाळेत मुख्याध्यापक फिरकलेच नाहीत। त्याचं कारणही तसंच आहे। या महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून 12वीची परीक्षा देणारे सर्वच्या सर्व 16 विद्यार्थी नापास झाले। EVS या एका विषयात सर्व विद्यार्थी नापास झाले। त्याला महाविद्यालयच कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। जो इधर की प्रिंसिपल है और जो मैनेजमेंट है ना, उन लोगों ने ना बोले कि ना नए टीचर अपॉइंट करेंगे, उन लोगों ने किया ही नहीं। सिर्फ साल भर बोलते रहे कि आज करेंगे, कल करेंगे, ऐसा करके पूरा साल भर गया। और जो हमारा प्रैक्टिकल एग्जाम था वो दूसरे कॉलेज में जाके ले लिया। और जो EVS का था उसमें 50 मार्क्स का था, उसमें सिर्फ है ना 20 मार्क्स का ही दिया, 30 मार्क्स दिए नहीं हम लोग को। इसके वजह से अभी अब सब लोग फेल हो गए। या महाविद्यालयात लेक्चर घेण्यासाठी फक्त 2 ते 3 प्राध्यापक असल्यामुळे कोणताही अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। त्यामुळे हजारो रुपये खर्चून मुलांसाठी खासगी शिकवणी पालकांना लावावी लागली। पण ढिसाळ व्यवस्थापनानं मुलांचं भवितव्य दावणीला लागल्याचा आरोप पालकांचा आहे। मैं तो पुलिस कंप्लेंट के लिए भी तैयार हूँ और मुंबई यूनिवर्सिटी में भी अभी कंप्लेंट करूँगी, क्योंकि ज़रूरी ये क्या है कि ढीलापन हम लोगों ने दिखा दिया शुरू में। अगर ये शुरू में हो गया होता ना तो बेटर था। हम लोगों को तसल्ली दी गई कि सब हो जाएगा, यहाँ वहाँ मत दौड़ो। और आज जब हो गया वक्त, अभी हम लोगों का इतना ही कहना है कि आप EVS में जो भी है अभी मार्कशीट भेज के क्लियर कर दो, क्योंकि 9th को जब ओरिजिनल शीट आ जाएगी तो बहुत पॉसिबल नहीं रहेगा करना। ये चीज़ हमारा कहना है। समजा संदेशवाल्यांनी की त्यांना ते मदतीचा हात दिला की त्यांनी ओरल त्यांची परीक्षा घेतली, पण ते 20 मार्काचे पेपर होते ते त्यांना तेवढे मार्क दिले, त्यांना 20पेक्षा कमी दिले। पण 30 मार्काचे कॉलेजची द्यायचे ते हे कॉलेजला दिलेच नाहीत। आता ते सरांना फोन केला, तो एक गावाला मॅडमला फोन केला तो उचलत नाही। कालपासून आम्ही येऊन इथं बसलो, कोण दक्षताच घेत नाही। या संदर्भात कॉलेजची बाजू ऐकण्यासाठी Zee24 तासच्या प्रतिनिधीने विद्यामंदिर गाठलं, पण तिथे कोणताही अधिकारी बाजू मांडण्यासाठी पुढे आला नाही। विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे। पालकही हतबल झाले। महाविद्यालय प्रशासन मात्र ढिम्म आहे। आता शिक्षण खातं या परिस्थितीत काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे। अमोल पेडणेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। Zee24 तास रहा एक पाऊल पुढे।